श्री गुरु चरित्र अध्याय 47। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरुभ्यो नमः। सिद्ध म्हणे नामधारकासी अपूर्व एक कथा वर्तली परियेसी। श्री गुरुचरित्र अति कौतुकेसी परम पवित्र ऐकापा। गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू। भक्त होता एक शूद्रू तया नाम पर्वतेश्वर। त्याच्या भक्तीचा प्रकारू सांगेन ऐका मन स्थिरू। भक्ती केली श्री गुरु काया वाचा मने करुणी। श्री गुरु नित्य संगमासी जात असती अनुष्ठानासी। मार्गी तो शूद्र परियेसी आपुले शेती उभा असे। श्री गुरु ते नित्य देखोनी येई धावत शेतातुनी। साष्टांगी नमन करुणी पुनरपी जाय आपुले स्थानी। मध्यान्ह काळी मठासी येता मागुती नमस्कारी परियेसी। ऐसे किती दिवस वर्षी शूद्र भक्ती करत असे। श्री गुरु तयास बोलती नमन केलिया उगीच असती। येणे विधी बहुत काळ क्रमती आला शूद्र नमस्कारा। नमन करिता शूद्रासी पुसती श्री गुरु संतोषी। कारे नित्य कष्ट तोसी आड पडतोसी येऊनिया। तुझे मनी काय वासना सांगे त्वरित विस्तारून। शूद्र विनवी कर जोडून शेत आपुले पिकावे। श्री गुरु पुसती तयासी काय पेरिले तुझ्या शेतासी। शूद्र म्हणे यावनाळी बहुवसी पीक झाले तुझे धर्मे। तुम्हासी नित्य नमन करिता पीक दिसे अधिकता। पोटरे येतील आता आता तुझेनी धर्मे जीव। स्वामी यावे शेतापाशी पाहावे आत्मदृष्टीसी। तू समस्ता प्रतिपाळीसी शूद्र म्हणूनी नुपेक्षावे। श्री गुरु गेले शेतापाशी पाहुणी म्हणती त्या शूद्रासी। सांगेन तुझ जरी ऐकसी विश्वास होईल बोलाचा। जे सांगेन तुझ एक वाक्यसी जरी भक्तीने अंगीकारीसी। तरीच सांगू परियेसी एका भावे त्वा करावे। शूद्र विनवी स्वामियासी गुरुवाक्य कारण आम्हासी। दुसरा भाव मजपाशी नाही स्वामी म्हणतसे। मग निरोपिती श्री गुरु त्यासी आम्ही जातो संगमासी। परतोन येऊ मध्यान्नेसी तव सर्व पीक कापावे। ऐसे सांगोनी शूद्रासी श्री गुरु गेले संगमासी। शूद्र विचार करी मानसी गुरु वाक्य मज कारण। शीघ्र आला ग्रामात अधिकार्यास विनवीत। खंडोनी द्यावे आपले शेत गत सवस्तर प्रमाणे देईन धान्य। अधिकारी म्हणती त्यासी पीक झाले बहु शेतासी। म्हणून गुतका मागतोसी अंगीकार न करू जाण। नाना प्रकारे विनवी त्यासी द्विगुण होऊन गत संवत्सरासी। अंगीकारले संतोषी वचनपत्र लिहून घेती। आपण अभयपत्र दिले लोक मिळवावेत तत्क्षणी। गेला शेतात संतोषुनी कापीण म्हणे वेगेसी। कापू आरंभिले पिकासी स्त्री पुत्र वर्जित त्यासी। पाषाण घेऊन स्त्री पुत्रासी मारू आला तो शूद्र। समजता ते मारी येन परी पळत आली गावा भीतरी। आड पडती राजद्वारी पिसे लागले पतीसी। पीक होते बहुवसी कापुने टाकितो मूर्खपणेसी। वर्जिता पाहात आम्ही त्यासी पाषाण घेऊन मारितो तो। संन्यासी यतीश्वराचा बोले सर्व पीक सर्वही कापिले। आमुचे जेविते भान गेले आणिक मासा भक्षण आम्ही। अधिकारी म्हणतो तयासी कापिणा का आपुल्या शेतासी। पत्र आहे आम्हापाशी गतच वर्षी द्विगुणी द्यावे। वर्जवया माणसे पाठविती नायके शूद्र कवणे गती। शूद्र म्हणे जरी अधिकारी भीती पीवी धान्य असे ते देई। जावोनी सांगती अधिकार्यासी आम्ही सांगितले त्या शूद्रासी। त्याने सांगितले तुम्हासी विनोद असे परियेसा। जरी भातिली अधिकारी तरी धान्य देईन आताच घरी। गुरे बांधुनी त्याचे द्वारी पत्र आपण दिले असे। अधिकारी म्हणती तयासी आम्हा चिंता असे कायसी। पेवे ठेवूनी पेवे ठाऊकी असती आम्हासी। धान्य असे अपार इतुके होता शूद्र देखा। पीक कापिले मनपूर्वका उभा असे मार्गी एका। श्री गुरु आले परतोनी
नमन करुणी श्री गुरुसी शेत कापिले दाविले त्यांसी श्री गुरुनाथ म्हणती तयासी वाया कापिले म्हणून विनोदे तुझ सांगितले तुवा निर्धारे कापिले म्हणे तुमचे वाक्य भले तेची कामधेनू मज ऐसे ऐकुणी श्री गुरु म्हणती निर्धार असेल तुझे चित्ती होईल अत्यंत फळश्रुती चिंता न करा म्हणून या ऐसे सांगुनी श्री गुरुनाथ आले आपल्या ग्रामात सभे शूद्र असे येत आपुले घराप्रती पुसावया लोक येती समस्त होतसे त्यांच्या घरी आकांत स्त्री पुत्र सर्व रुदन करीत म्हणती आमुचा ग्रास गेला शूद्र समजता संबोखी न करी चिंता राहाल सुखी गुरु सोय नेनिजे मुखी कामधेनू असे वाक्य त्यांचे एकेकाचे सहस्त्र गुण अधिक लाभाल तुम्ही जन स्थिर करा अंतःकरण हानी नव्हे मी जाणे नर म्हणता तुम्ही त्यासी शिवमुनी असे भरवसी असेल कारण पुढे आम्हासी म्हणून निरोपिली मज अजी श्री गुरु कृपा होय ज्यासी दैन्य कैचे त्याचे असी निधान जोडले आम्हासी म्हणून तो शूद्र सांगत असे नाना परीने स्त्री पुरुषांसी संभोकितेसे शूद्र अतिहर्षी इष्ट वर्ग बंधुजनासी येण्याची रीती सांगत असे समस्त राहिले निवांत ऐसे 8 दिवस क्रमित 12 वाजता अतिशीत ग्रामीणचे पीक नासले समस्त राष्ट्रीचे पीक देखा शीते नासिले सकळिका पर्जन्य पडिला अवकाळिका मूळ नक्षत्री परियसा ग्राम राहिला पिके विन शूद्र शेत वाढिले दशगुण वाढिले यावनाळ सगुण एकेका 11 फरगडेसी पीक झाले अत्यंत समस्त लोक विस्मय करीत देश राहिला स्वभाव दुष्कृत महाश्चर्य झाले देखा ते शूद्रा स्त्रीने संतोषिनी शेता आली पूजा घेऊनी अवलोकी तसे आपुले नयनी महाआनंद करीत असे येऊनी लागे पतीचे चरणी विनवितसे करत जोडूनी बोले मधुर करुणा वचुनी क्षमा करी करणे म्हणत असे अज्ञान मंदे अति वेष्टिले नेनता तुम्हासी अति निंदले श्री गुरु कैचे काय असे म्हणितले क्षमा करणे प्राणेश्वरा ऐसे पतीसी विनवोनी शेतीची पांडवासी पूजोनी विचार करीती दोघे जणी श्री गुरु दर्शना जावे आता म्हणून सर्व आयतीसी पूजो आली श्री गुरुसी स्वामी पुसती तयासी काय वर्तमान म्हणून या दोघे जण स्तोत्र करीती जय जया शिवमुनी म्हणती कामधेनू कुलदैवती तुची आमुचा देवराया तुझे वचनामृत आम्हा चिंतामणी प्रकार महिमा पूर्ण झाले आमुचे काम्य शरण आलो तुझ अजी भक्त वात्सल्य ब्रीद ख्याती ऐसे जगी तुझ विनती आम्ही देखील दृष्टती म्हणून चरणी लागला नाना प्रकारे पूजा आरती शूद्र स्त्री करते भक्ती श्री गुरु संतोषले अतिप्रीती म्हणते अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोप देऊनी दोघे जण गेले आपले आश्रमासी जाण करिता मास काळ क्रमण पीक झाले अपार गत संवत्सराहून देखा शतगुण झाले धान्य अधिका शूद्र म्हणे तसे ऐका अधिकारी असं बोलवून या शूद्र म्हणे अधिकारी आसी पीक गेले सर्व गावासी रीता दिसत असे कोठारासी आपण देवीन अर्ध वाटा गतवत्सर द्विगुण तुम्हासी अंगीकृत होय परियेसी धान्य झाले बहुवसी शताधिक गुण देखा देईन अर्धा भाग मी संतोषी संदेह न करा हो मानसी अधिकारे म्हणती तयासी धर्म हानी केवी करू श्री गुरु कृपा असता तुझवरी पीक झाले बहुता परी नेऊनी आपुले घरी राज्य करी म्हणत त्यासी संतोषणी शूद्र देखा विप्रासी वाटे धान्य अनेका घेऊनी गेला सकळिका राजवाटा देऊनिया सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुचरित्र महिमा परियेसी दृढ भक्ती असे सदा जासी कैचे दैन्य तया घरी सकळाभिष्ट तयासी होती लक्ष्मी राहे अखंडिती
श्री गुरु सेवा भाव भक्ती म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे शूद्रवर प्रदान नाम सप्तचत्वारिशोऽध्याय। श्री गुरुदेव दत्त अर्पणामस्तु।